ताऊ आयुष्य आहे माझं आणि मी तिला शोधणारच. मुलगी हरवली आहे, सापडल्यास त्वरित संपर्क करा. नाही कशावरून कुणाचा हात धरून पळून नाही गेली. तिच्या आईला खात्री. सावनी मी आहे मी बाळा, काळजी करू नकोस, घाबरू नकोस तू. चंदा काय झालं, काय झालं चंदा? मामा साऊ मला हाक मारते, तिला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. नाही ती अडचणीत आहे, आपल्याला जायला हवं तिला घ्यायला. अगं तुला स्वप्न पडलं असेल. नाही ती हाका मारते, मी तिचा आवाज ऐकला. ऐका ना बाबा. ऐक तू भानावर आहे, तुला स्वप्न पडलं. आज तू सकाळी कर्जतला गेली होतीस, तुला आठवतंय का? बाबा आपण जाऊया का साऊला शोधायला? नाहीतर एक काम करा, तुम्ही फोन लावा तिला. साऊचा तुटलेला फोन आपल्याला मिळाला ना, आपण कसा फोन लावणार? कशी सापडेल ती आपल्याला? सोशल मीडियावर आपण फोटो टाकला ना, तर तिचे मित्रमैत्रिणी तो सगळा पसरवतील लोकांपर्यंत. म्हणजे आजकाल असं फिरवतात ना ते. पण 18 वर्षाची होईपर्यंत सोशल मीडिया वापरायचं नाही असं मी सांगितलं होतं तिला. ती कशी असेल सोशल मीडियावर? असंच चुकलो, हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझ्या वागण्याला कंटाळून साऊ गेली नसेल ना? एक शब्दही बोलू नकोस. असं काही घडलेलं नाहीये. कुठली आई इतकी वाईट नसते. जा आणि तोंडावर पाणी मारू नये. जा तू, आणि नंतर खाऊन घ्यायचंय तुला. जा. ठीक आहे, 3000 उरतील ना? एवढेच आहेत आता माझ्याकडे. थँक्स यार. आता फक्त थोडेच दिवस, नंतर इतके मालामाल होऊ ना आपण की सगळं सॉर्ट होईल. बाय द वे तुझा फोन ऑफ आहे आता. फोन ऑन ठेवून माझ्या दुश्मनांना काही इन्व्हिटेशन देऊ? तुला फोन करायला पण ना त्या PCO वर जाऊन 4 किलोमीटर चालून ना मला कॉल करावा लागत होता. अरे मग तू आत्ता इथे काय करतेस? निकल ना, फालतू टाइमपास करते. अरे फालतू मध्ये नाही रे. तू ती गोष्ट ऐकलीस का? अलीबाबा 40 चोर. त्या गुहेमध्ये ना असा खूप खजिना असतो आणि खुलजा सिमसिम असं म्हटलं ना की त्या गुहेचा खुफिया दरवाजा उघडतो आणि आपल्याला आत शिरता येतं आणि हवा तेवढा खजिना आपण लुटू शकतो. अँड यू नो व्हॉट, आपल्याकडे पण अशी एक गुहा आहे. आपल्याकडे हा खजिना आहे आणि तो दरवाजा उघडण्यासाठी लागणारा पासवर्ड असतो ना, तो सुद्धा आपल्याकडे. आता तूच सांग, इतक्या कमाल मालामाल गुहेत जाण्यासाठी तू तयार नाही का होणार? अशी कोणती गुहा आहे आपल्याकडे? 1 करोडच्या मालाची गुहा सापडली आहे मला. आणि त्या राठोडने ना किलवर कडून 1 कोटीचा माल लंपास केला होता. आता तो सगळा माल कुठे आहे ना, फक्त मला माहितीये. आता तो राठोड तर मेलाच आहे. काय? कसा? ते सांगेन यार नंतर सगळं तुला मी. हे बघ, आता ती 1 कोटीची कॅश आहे ना, ती त्याने जिथे ठेवली होती आता ती तिथेच आहे. ती मला तिकडून काढून घ्यायची आणि किलवर कडून वनटास केलेला 50 लाखाचा माल त्याच्यात ऍड करायचा आहे आणि मार्केटला डबल भावात विकून टाकायचा आहे. मग त्या 1.5 कोटीवर स्ट्रेट 3 कोटी आपल्या खिशात. मग बँगलोर ते स्वित्झर्लंड फुर्र. आणि हे सगळं कसं जमेल? न जमायला काय झालं? तू ती गोष्ट पूर्ण ऐकलीस ना? अलीबाबा त्याच्या गाढवावर मावेल एवढाच खजिना घेऊन तिथून निघतो. पण हे जेव्हा त्याच्या भावाला कळतं ना, तो मागचा पुढचा काहीही विचार न करता थेट आत जातो. त्याला माहित नसतं तिथून बाहेर पडायला पासवर्ड लागतो. तो तिथे अडकतो. मग ते दरोडेखोर येतात, त्याच्या भावाला पाहतात आणि मारून टाकतात. माझा या पुढच्या गोष्टीवर ना अजिबात विश्वास नाही. अंधश्रद्धा असतात त्या सगळ्या. मी त्या गुहेत जाणार आहे, 1 कोटीचा माल घेणार आणि पळणार आहे. धरणार नाही ना तू? आता कसं बोललास? बरं ऐक ना, पोलीस तुझ्या मागावर नाही येत ना? गुड. बट प्लीज टेक केअर. बाहेर खूप रिस्क आहे. मी येऊ तुला सोडायला? नाही नको, मला नको सोडायला येऊस. माझ्यामुळे मला तुला प्रॉब्लेम मध्ये नाही टाकायचं. मी माझं सॉर्ट करेन. पण यार अँकी, की थँक्यू सो मच. थँक्यू फॉर बीइंग विथ मी. आणि सावनीचं काय केलंस?
यस 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 राठोड राठोड आय लव्ह यू. देवा देवा एवढे पैसे. तू लकी आहेस माझ्यासाठी. मी 1 कोटीसाठी इथे आले होते आणि इथे 40-50 कोटी दिसतायत मला. एवढे पैसे. हिम्मत हिम्मत हिम्मत. अब हम वर्ल्ड टूर करेंगे. 5 स्टार 7 स्टार होटल में खाना खाएंगे. यस. आता सगळी मजा येणार आहे. आता आयुष्य बदलणार आहे. यस. नताशा, calm down. Be alert. Control, नताशा, control. Excitement कमी कर तुझी. तुझे पैसे. Bag. Yes. Yes, yes. अरे गोल नको चालूच. थांब रे तू. आज तर हिला सोडणारच नाही मी. थांब. ती निघाली. चल चल पटकन. बाबा तुम्ही का जाग्यात? तुम्हाला बरं वाटतंय ना? का म्हणजे जेवलात ना तुम्ही? काय विचारतो मी तुम्हाला? श्रद्धा बरी आहे ना? हा, आई जेवली का? मग तुम्ही का जागे आहात बाबा? झोपा. पोलीस स्टेशनला मी फोन केला होता. त्यांच्याकडे कुठलीही लीड नाही आहे. त्या भोसलेशी काही बोलायला गेलो नाही. तेच बडबडत असतो. आजूबाजूचे जे काही बोलले त्याच्यावरनं सांगतो. काही कळलं तर सांगतो असं सांगतात ते. अभय,
हे एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? हा एकच प्रश्न विचारण्यासाठी मी जागा आहे. खरं म्हणजे माझी झोप उडाली हे बघितल्यानंतर जरा जास्तीच उडाली. कुठे मिळाली तुम्हाला ही बॅग? ते महत्वाचं नाही, तुझ्या कपाटात मिळालेली आहे. पण एवढे पैसे कुठून आले? महाडिक साहेबांचे आहेत. महाडिकचे? हो, काही दिवसांपूर्वी मी जमिनीचा व्यवहार केला, त्याचे पैसे ते. त्यांना विचारलं तर ते म्हणाले ठेव तुझ्याकडे. काही दिवसांपूर्वी तू कर्जातून मार खाल्लेल्या अवस्थेत आलास तेव्हा ही बॅग तुझ्याकडे होती. मग ती महाडिक साहेबांची आहे असं कसं म्हणतोस तू? मी पुण्याला का गेलो होतो? जमिनीचा व्यवहार करायलाच ना. तो व्यवहार प्रोसेसमध्ये होता असं म्हणायचंय मला. आणि त्याचे ॲडव्हान्स आणि सगळे पैसे मिळाले. माडिक साहेबांना फोन करून विचारलं तर ते म्हणाले ठेव तुझ्याकडे पैसे आता. एवढा मोठा सौदा कॅश मध्ये, आणि ती सुद्धा एवढी कॅश? जमिनीचा व्यवहार आहे ना, तो कसा होतो, किती कॅश द्यावी लागते हे मी तुम्हाला समजावून सांगू का? तर मग का करतोस हे धंदे? का करतोस हा धंदा? अरे का त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवतोस? का संबंध ठेवतोस तू त्यांच्याशी? घर कसं चालवू मी? चल, काय करताय? चल तू, चल. बाबा ऐका माझं काय चल करताय? तू. बघ, आईची शपथ घे आणि सांग हे पैसे महाडिकचे आहेत. का करताय तुम्ही असं? आई झोपली, तिला डिस्टर्ब नका करू. माझ्यावर विश्वास नाहीये तुमचा. प्रश्न विश्वासाचा नाहीये, प्रश्न कर्माचा आहे. आपल्या कर्माची फळं मुलांना भोगावी लागतात, त्याच्यावर माझा विश्वास आहे. मला एका गोष्टीची खात्री करून घ्यायची, तू हे जे धंदे करतोयस ना, म्हणजे तुझ्या भाषेत हा जुगाड काय तो आहे ना, त्याचा आणि सावनीच्या गायब होण्याचा काही संबंध नाही ना? काय बोलताय तुम्ही? असं का करीन मी? त्या पैशांचा आणि साऊच्या गायब होण्याचा काही एक संबंध नाही. आणि का असेल? नाही, माझंही तसंच मत आहे, नसावा. पण मग शपथ घे ना की हे पैसे महाडिकचे आहेत म्हणून. घे आईची शपथ. ते पैसे आणि साऊच्या गायब होण्याचा काही एक संबंध नाही. नक्की घेतली मी शपथ ना. अभय, या पलीकडे मला कुठलेही कोणीही प्रश्न विचारायचे नाही. मी कुठून पैसे कमवतो, काय करतो, याचे उत्तर द्यायला मी बांधील नाही. तू बांधील आहेस आणि आयुष्यभर बांधील राहणार आहेस. मी बाप आहे तुझा, माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तू बांधील आहेस. साऊ या घरात सुखरूप येत नाही तोपर्यंत तू माझ्याच काय, या घरातल्या प्रत्येक माणसांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील आहेस. उद्या मला कळलं ना की साऊ गायब होण्यासाठी तू कारणीभूत आहेस, तर श्रद्धा तुला माफ करेल की नाही मला माहिती नाही, पण मी तुला माफ करणार नाही. मुलगा म्हणून तुझे सगळे अधिकार आयुष्यभरासाठी काढून देईन, सगळे अधिकार. मग मी मेल्यानंतर चितेला अग्नी देण्याचा सुद्धा अधिकार तुला नसेल. विचार कर अभय, विचार कर. असं नको करूस. सामान्य असणं वाईटच असतं असं नाही. असामान्य माणसांची दुःख असामान्यच असतात आणि आपल्याला ती नको आहेत. हे साज
साज साज साज साज साज साज साज थांब कुठे चाललीस कुठे चाललीस तू खमडा करू नको मला घरी नाही 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 साज इकडे साज 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 काय ग नखरे आलेत तुला काय चाललंय तुझे नखरे काय चाललेत हा मूर्ख आहेस का तू हा मूर्ख आहेस मरायचंय का तुला मी किती वेळ बोलते मला कोऑपरेट कर काय काय चाललंय तुझं हे आणि मला सांग सुटलीस कशी तू अगं बांधून ठेवलं होतं मी तुला साहेब कशी सुटलीस तू बोल ना बोल तुला काय वाटलं तू प्रोफेशनल किडनॅपर आहेस नाहीयेस तू बांधलेल्या सगळ्या गाठी सोडता आल्या मला काय झालंय पायाला काय झालंय तुझ्या काय झालंय झाला ना फ्रॅक्चर काय 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 गरज होती उड्या मारायची तिकडे हा नसत्या त्या उड्या मारल्यास ना इकडून तिकडून तर आता व्यवस्थित असतीस तू माझ्या डोक्याला ना ताप देतेस तू सॅज आता जास्त मस्त्या करायच्या नाही तर नखरे करायचे नाही माझ्या समोर तू अशी नाही ऐकणार